नाती बनवताना अशी बनवा की ती व्यक्ती तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहतील. कारण या जगात प्रेमाची कमतरता नाही, पण नाती निभावण्यासाठी धडपडणाऱ्या माणसांची मात्र कमी नक्कीच आहे. अंदाज ही आपल्या मनाची कल्पना आहे. ती चुकीची असू शकते, पण माणसाला मिळालेला अनुभव मात्र माणसाला खरं सत्य दाखवून देतो. मोत्यांना सवयच असते विखुरण्याची, पण धाग्याला त्या मोत्यांना एकत्र बांधण्याची सवय असते. अशाच प्रकारचे आपले वडीलधारीही असतात, जे सर्वांना एकत्र बांधण्याचा मनापासून प्रयत्न करत असतात. माणूस हरला की हमखास दुसऱ्या व्यक्तीला दोष देत असतो, पण तो हे विसरतो की संघर्ष जर आपला असेल तर प्रयत्नही आपलेच असले पाहिजे. दुसरे तर फक्त आपली मजाच बघत असतात. जीवनात वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करत बसण्यापेक्षा आज जीव लावून प्रयत्न करणं पश्चातापापेक्षाही सोपं आहे. मला जसं हवं तसंच सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, हा आग्रहच कुठेतरी माणसाच्या मनातील दुःखांना कारणीभूत असतो. ज्या स्वभावाला कोणतंही औषधच नाही, अशा स्वभावाच्या लोकांपासून लांब राहणं हाच त्या स्वभावाचा इलाज असतो. स्वतःचे मूल्यमापन करताना कायम बुद्धीने करा आणि समोरच्या व्यक्तीचे मूल्यमापन हे बुद्धीने नाही तर स्वतःच्या हृदयाने करा. जीवनात नाती असणे हे खूप महत्त्वाचे असते, पण त्या नात्यातही आपलेपणाची ओढ असणे फारच आवश्यक असते. तसं पाहिलं तर परिस्थिती ही कधीच समस्या नसते. परिस्थिती समस्या तेव्हाच बनते जेव्हा आपल्याला ती परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळता येत नाही तेव्हाच. पाण्यात पडल्यामुळे कधी कोणाचा जीव जात नाही, तर जीव तेव्हाच जातो जेव्हा माणूस आपले हातपाय न हलवता शांत राहतो तेव्हाच. नातं हे इतकं सुंदर असावं ज्यात माणसाला हक्काने सुख आणि दुःख व्यक्त करता यावं. स्वतःला अतिहुशार आणि समोरच्या व्यक्तीला मूर्ख समजणारे लोक हे स्वतःच मात्र खूपच अज्ञानी असतात. कोणतेही काम करताना वेदना या होणारच, म्हणून ती वेदना सहन करायची का त्या वेदनेला ताकद समजायचं हे आपल्या मानसिकतेवर आधारित असतं. सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा. धन्यवाद.